So very good noon to everyone and welcome back to the class of compulsory English. Meeting after a long time. You all know that your examination has been postponed. So our principal madam has decided to continue with the fourth session of your syllabus. So here we all are teaching to you using our time in a proper way. चला 12:05 झालेले आहेत. आपण आपल्या अटेंडन्सला सुरुवात करू. तर अभिजित सुरोशे आहे. अभिजित मोहतुरे, आचल नेवारे, आदर्श लांजेवार, आदित्य हडके, आकांक्षा वीर, नंतर अक्षय ढोकणे, नंतर अक्षय चोरे, अक्षय बोदडे, अक्षय बोदडे आहे. अमित जाधव आहे. अमित जाधव नाही. अनिकेत खडसे, अनिकेत खडसे आहे नाही. अनिकेत काळे, अनिकेत काळे आहे काय? आहे प्रेझेंट. आरती वानखडे, आरती वानखडे प्रेझेंट आहे ना आरती? प्रेझेंट सर. हा. अर्पित गंठाडे प्रेझेंट. प्रेझेंट सर. हा. अश्विनी केवट, अश्विनी केवट, अश्विनी आहे काय? नाही. अश्विनी सॉरी अश्विनी आशिष नागपुरे, आशिष नागपुरे नाही आहे. अश्विनी मारबदे, अश्विनी मारबदे बघितलं तो ना मी. यस सर. हा आहे. अश्विनी केवट, अश्विनी केवट आहे. भाग्यश्री पांझाळे, भूषण डोक, भूषण कुथे, तानिश अली, धनश्री आरोकार, दीपाली मेश्राम. प्रेझेंट सर. दीपाली मेश्राम आहे. यस सर. धनश्री आरोकार, धनश्री आरोकार नाही. दीपाली शेंडे, दीपाली शेंडे आहे. दिव्या केणे, दिव्या केणे आहे काय? दिव्या केणे आहे. गौरव शिंदे, गौरव शिंदे नाहीये. गौरव हंबर्डे नाही. गौरव जाधव नाही. गायत्री ख्रिस्ते, गायत्री ख्रिस्ते. यस सर. जयश्री तिवस्कर, जयश्री तिवस्कर आहे काय? नाही. कल्याणी ढवळे, कल्याणी ढवळे आहे. प्रेझेंट सर. ओके. कल्याणी अंबुलकर, प्रेझेंट सर. माहेश्वरी वानखडे, प्रेझेंट सर. मनीष नगराडे, मनीष नगराडे
नाही. मनीषा मोहल्ले, मनोज लोमटे, मनीष मोहल्ले लावली. मनोज लोमटे आहे का? मनोज लोमटे नाहीये. नंतर मुहिब्बुल अब्दुल, निखिल चौधरी, कुठं गेला रे? निखिल चौधरी. निकिता गोरडे, प्रेझेंट सर. निकिता बनसोड नाहीये. निलिमा निकिता पुनसे, निकिता पुनसे पण नाहीये. नंतर निलिमा झिमटे, प्रेझेंट सर. पल्लवी गावंडे, पल्लवी गावंडे आहे नाही. पवन वेडुकर, पवन वेडुकर, पूजा सावटे प्रेझेंट. यस सर. प्राची बारसे, यस सर. प्रेझेंट सर. व्हेरी गुड. प्रगती तांबडे, प्रगती तांबडे, तांबडेबाई नाहीये. नंतर प्राजक्ता दळवी, ही पण नाहीये. प्रथमेश राऊत, प्रथमेश राऊत नाहीये. प्रतीक्षा इंगोले नाहीये. पूनम पुसतकर, कुठं गेल्या रे पोरी? पूनम लायबार अब्सेंट. राणी शहा नाही. रश्मी काकडे, यस सर. वेटिंग मध्ये आहेत काय? हो सर. वेटिंग रूम एकच तसं नाही. रश्मी काकडे आहे ना. रेणुका गायकवाड, रोशन देवरे, रोशन मारबदे, रुचिता काळे, ऋषिकेश तंदुरकर, ऋतुजा कंसे, यस सर. ऋतिक गावंडे, ऋतिक गावंडे नाहीये. सचिन झिमटे नाहीये. साहिल खोब्रागडे आहे. साक्षी ढोले नाहीये. साक्षी सोनकुसरे आहे. प्रेझेंट सर. साक्षी चोरे ही पण गायब आहे. साक्षी काझे present. साक्षी लोखंडे, समीक्षा साक्षी लोखंडे नाही. नंतर समीक्षा अंबुलकर, प्रेझेंट सर. समीक्षा अंबुलकर प्रेझेंट. हो सर. पुढे असं तर नाहीये. समीक्षा अंबुलकर. हॅलो सर. सर काही मुलींची नाही का लिंक ओपन नाही झाली आहे. बरं मी ते करत आहे. रुचिता काडेची लावली मी, दिसत आहे मला वेटिंग रूम मध्ये, पण जॉईन नाही झाली ती अजून. तर होईल ती. तोपर्यंत आपण संदेश ढोणे, शीतल गाढे, शीतल गंधे आहे. यस सर. नंतर शिवम गायधने नाहीये. शुभम डोकही नाहीये. स्नेहा कोटेकर नाही. नंतर स्नेहल विटकरे नाही. स्नेहल उके आहे. शुभम सोनटक्के,
शुभम सोनटक्के, सुमिरन सोनटक्के सॉरी नाही आहे. नंतर वैष्णवी मारोतकर आहे. प्रेझेंट सर. स्वप्नील नेवारे नाही. वैभव धंडारे नाही. नंतर विजया नंदेश्वर नाही. विजया नंदेश्वर आहे काय? नाही. विजयता नेवारे, विशाल पलटकर नाही. यश ढोले नाही. 2 मिनिट थांबूया. चलो स्टार्ट. सर माझी प्रेझेंट लावा सर. कुठली? दीपाली शेंडे. हा. दीपाली शेंडे लावली आहे बेटा तुझी. दीपाली शेंडे. साक्षी काजे. साक्षी काजे 27 करेक्ट बरोबर आहे. 28 पार्टिसिपेंट. प्रेझेंट लावली का? हो लावली. हो लावली बेटा लावली. ठीक आहे सर, थँक्यू. ठीक आहे. अजून कोणी राहिलेलं आहे काय नवीन पैकी? सर साक्षी चोरे. साक्षी चोरे बाई तुम्ही लेट झाले ना जॉईन. थांबा 1 मिनिट. साक्षी चोरे. सर मीटिंग स्टार्ट नव्हती होत. बरं बरं ठीक आहे ना. मी इथे अटेंडन्स घेत होतो की नाही त्यामुळे ऍडमिट नाही केलं तुम्हाला. ठीक आहे चला आता 28 प्रेझेंट ठीक आहे. बरोबर आहे. चला. So welcome you all in the 4th session of your syllabus. Now you have entered into the 4th session. Your examination has been postponed, but it will be taken. So keep preparing your for the examination. I will share you the notes. I have already shared the detailed notes, that is a short answer question and long answer question on Google Classroom. And if you haven't gone through it, you should go. And I'm preparing your notes for the multiple choice question type. I have shared some notes of the first 2 chapters, and the remaining part I will share with you. But as far as this time is concerned, we have to continue with the next session. Okay, so without wasting time, this is our introductory lecture for the 4th session. So it is essential for you to go through the syllabus. Okay, आपण आधी सिलेबस बघूयात. तुमच्या सिलेबस मध्ये काय काय आहे. इट इज an introductory lecture on syllabus of BCom part 2nd sem 4th. Our subject is compulsory English. Okay, so without wasting time, I am sharing my screen. This is the screen. Aniket Kale. Yes sir. Okay, very good. Yes. So, Yes, sir. Introductory lecture syllabus BCom part 2nd same 4th subject compulsory English, and getting recorded. एक सेकंड ना. तर रिकॉर्ड होतंय की नाही होतंय लेक्चर काय नाही.
बरं ठीक आहे, जाऊ दे. दिसत आहे माझ्या स्क्रीनवर सगळ्यांना? हॅलो, बरं बरं. तर पुढे वळूयात. The very first part of your prose section is syllabus is prose section, and in the prose section we are having the first lesson, the town by the week. The town week, it is very popular essay. What happens in that town in that week we will come across, and the author of this lesson is E.V. Lucas. Then there is second chapter in your syllabus. The name of the chapter is Florence Nightingale. You might have heard this name, Nightingale. So it is based on the life of the first nurse who has established a school for nursing. नर्सिंगची सुरुवात ज्या लेडीच्या ट्रेनिंग पासून झाली, तर तिचं नाव आहे फ्लोरेन्स नायटिंगेल. तिचा बर्थडे जो आहे हा जागतिक नर्स डे, वर्ल्ड नर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि तिने फार सुधारणा त्या बाबतीत घडून आणलेल्या आहेत, आणि म्हणून तिच्या जन्माच्या दिवशी वर्ल्ड नर्सिंग डे साजरा केला जातो. नुकताच तो पार पडलेला आहे. तर आणि या जो धडा आहे फ्लोरेन्स नायटिंगेल, द ऑथर ऑफ दिस लेसन इज लिटन स्ट्रॅची. ओके. नंतर खूप सुंदर अशी कथा आहे, तुम्हाला 3ऱ्या नंबरला तो चॅप्टर आहे तुमचा. तर त्या चॅप्टरचं नाव आहे द गिफ्ट ऑफ मॅगी. तर द गिफ्ट ऑफ मॅगी म्हणजे काय? तर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी, जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तुम्ही ते बघितलं असेल, क्रीब. क्रिसमसच्या वेळेस ख्रिश्चन लोक त्यांच्या घरी एक क्रीब बनवतात, गाईचा गोठा बनवतात. हॅलो, तर तो ख्रिश्चन लोक त्यांच्या घरी गाईचा गोठा बनवतात. तर त्या गाईच्या गोठ्यामध्ये तुम्हाला 3 राजे दिसतात, जे वेगवेगळ्या जगाच्या कोपऱ्यांमधून येशू ख्रिस्तासाठी काही गिफ्ट घेऊन येतात. आणि ते गिफ्ट कशा प्रकारचे असतात? फार मौल्यवान. हॅलो, स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाहीये आता? आता दिसत आहे सर. बरं बरं, आता दिसत आहे. ओके ओके. तर त्या ठिकाणी तो जो गिफ्ट ऑफ मॅगी नावाचा चॅप्टर आहे, त्यामध्ये ते 3 राजे, येशू ख्रिस्ताला जन्म जेव्हा त्या बाळाचा होतो येशू ख्रिस्ताचा, त्यावेळेस त्याला ते 3 गिफ्ट घेऊन येतात, आणि ते गिफ्ट म्हणजे फार मौल्यवान असे ते गिफ्ट असतात. तर त्या गिफ्टला गिफ्ट ऑफ मॅगी म्हटलेलं आहे. मॅगी म्हणजे विद्वान लोकांचं जे गिफ्ट आहे, ते लोक नी जे गिफ्ट आणलेलं आहे, ते गिफ्टला गिफ्ट ऑफ मॅगी म्हटलं. म्हणजे आपल्या जवळ असलेली सगळ्यात मोठी गोष्टीचा त्याग करून ती गोष्ट दुसऱ्याला देणे. दॅट इज कॉल्ड ॲज गिफ्ट ऑफ मॅगी. खूप सुंदर अशी कथा आहे ही, नवरा बायकोच्या निस्वार्थी प्रेमाची आणि त्यांच्या त्यागाची सुद्धा. आणि ही कथा जी लिहिली आहे, त्याचा लेखक आहे ओ हेनरी. काय नाव आहे त्या कथाकाराचं? ओ हेनरी. आणि नंतर नंतरचा जो लेसन आहे आपला, तो अजूनही सुंदर आहे. जो 4था धडा आहे तुमच्या सिलेबस मध्ये प्रिस्क्राईब केलेला, त्या धड्याचं नाव आहे 3 हर्मिट्स. हर्मिट्स म्हणजे संत किंवा साधू, जे रानावनांमध्ये जाऊन काय करतात? तपश्चर्या करतात. त्यांना म्हटलेलं आहे हर्मिट्स. 3 हर्मिट असतात, आणि त्या 3 हर्मिट्स जे लोक आहेत, ते 3 हर्मिट जे लोक आहेत, ते जे संत लोक आहेत, ते एका निर्जन अशा बेटावरती आपल्या देवाच्या साधनेचा प्रयत्न करत असतात. त्यांना देवाला भेटायचं असते, आणि त्यांची श्रद्धा एवढी प्युअर असते की ते एका बिशपला सुद्धा, बिशप म्हणजे कोण? तर पहा, ख्रिश्चन धर्मामध्ये
जे प्रिस्ट लोक आहेत त्या प्रिस्ट लोकांची लेवल सांगितलेली आहे. आता प्रिस्ट लोकांची लेवल म्हणजे काय, तर तुम्ही बघितलं असेल चर्चमध्ये असतात फादर, बरोबर आहे. तर फादरच्या वर जे असतात ते असतात काय म्हणतात त्याला, बिशप. तर त्या म्हणजे जिल्ह्याचा जो प्रमुख असतो त्या फादर लोकांच्या, तर त्याचं नाव त्याला म्हणतात बिशप. आणि तो बिशप सुद्धा या 3 संत लोकांच्या भक्तीकडे पाहून फार अवाक होतो. आणि तो कशा प्रकारे अवाक होतो त्याची कथा म्हणजे ही 3 हर्मिट्सची स्टोरी, जी लिहिलेली आहे लिओ टॉल्स्टॉयनी. खूप विद्वान असा लेखक आहे आणि खूप सुंदरपणे त्याने ती कथा लिहिलेली आहे, जी आपण या वर्षी शिकणार आहोत. नंतर युनिट नंबर 2 पहा. युनिट नंबर 2 आहे तुमचं पोएट्री सेक्शनचं. तर पोएट्री सेक्शन मध्ये पहा, ऑन हिज ब्लाइंडनेस नावाची कथा आहे, तुम्हाला कविता आहे ऑन हिज ब्लाइंडनेस. आणि या कवितेचा कवी आहे जॉन मिल्टन, जो एलिझाबेथन एज मधला फार पॉप्युलर असा कवी होऊन गेलेला आहे. त्याचं जे नॉव्हल सिरीज आहे किंवा इपिक पोएट्री म्हणू ज्याला आपण, इपिक म्हणजे महाकाव्य, तर ते आहे पॅराडाइज लॉस्ट. तर ते पॅराडाइज लॉस्टचा जो कवी आहे जॉन मिल्टन, याच्या ऑन हिज ब्लाइंडनेस ही कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. वयाच्या 42व्या वर्षी अचानकपणे त्याला अंधत्व येतं आणि त्यानंतर त्याला काय फील होतं, ती फिलिंग म्हणजे ही कविता. ठीक आहे. नंतरची कविता आहे आपल्याला सॉलिट्यूड. आणि या कवितेचा कवी आहे अलेक्झांडर पोप. तर या सॉलिट्यूड म्हणजे काय, तर सॉलिट्यूड म्हणजे एकांत. एकांताची मजा काही वेगळीच असते. गर्दीच्या जगात आपण जेव्हा वावरतो तेव्हा स्वतःला काही काळासाठी मिळालेला एकांत किती आनंद देऊन जातो, हे एका या कवितेच्या माध्यमातून अलेक्झांडर पोप यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नंतरची कविता आहे खूप प्रेरणादायी अशी कविता आहे, जिचं नाव आहे स्टील आय राईज. आणि त्या कवितेची कवयित्री आहे माया अँजेलू, एक निग्रो कवी आहे, आफ्रिकन कवी आहे. आणि तिने स्टील आय राईज या कवितेच्या माध्यमातून फार प्रेरणादायी गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही मला पायाखाली दाबून टाकलं तर मी एखाद्या धुळीप्रमाणे पुन्हा वर येईल, असं तिचं त्या कवितेच्या माध्यमातून त्या ओळी मला आठवतात, स्टील आय राईज. तर ती पण फार सुंदर कविता आपण यावर्षी अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत. नंतरची कविता आहे मनी मॅडनेस. आणि या मनी मॅडनेस या कवितेचा कवी आहे D.H. लॉरेन्स. मनी मॅडनेस, पैशाने आपल्याला किती मॅड करून टाकलेलं आहे आणि मनुष्यता पैशाच्या मागे किती मॅड झालेला आहे, हे या कवितेच्या माध्यमातून D.H. लॉरेन्स आपल्याला सांगतात. तर नेक्स्ट सेक्शन कडे वळूयात. नंतर आहे पार्ट 3 मध्ये आहे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स मध्ये पहा काय आहे, तर तुम्हाला बुक प्रिस्क्राइब्ड आहे एक सिनर्जी नावाचं. तर पहिल्या सेशन मध्ये त्या सिनर्जी मध्ये तुम्हाला नोटीस, अजेंडाज अँड मिनिट्स आणि प्रेझेंटेशन इतके चॅप्टर्स होते. तुम्ही जर बघितले असेल आपले गुगल क्लासरूम वरचे व्हिडिओज, तर तुम्हाला ते कळलं असेल. यावर्षी पहा तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स मध्ये काय आहे, इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यूइंग स्किल्स. यावर्षीच्या जो कम्युनिकेशन स्किल्सचा पार्ट आहे त्यामध्ये इंटरव्ह्यू म्हणजे काय आणि इंटरव्ह्यू देण्याचे आणि घेण्याचे जे स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, ते आपण या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत. इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यूइंग स्किल्स. नंतर दुसरं चॅप्टर आहे मीटिंग स्किल्स. आता मीटिंग म्हणजे काय, जसं आता आपण ऑनलाईन ही मीटिंग अरेंज केली, मग या मीटिंग म्हणजे काय, झूमवर लिंक क्लिक केली आणि आपण सगळे एकत्र झालो, बस झालं काय, नाही. आपण काय करतो, सगळ्यात पहिले मी नोटीस टाकली की विद्यार्थ्यांनी या वेळेस उपस्थित राहायला पाहिजे. नंतर अजेंडा होता की आज बीकॉम सेकंड इयरचं 4th सेमचं लेक्चर होणार आहे. नंतर आता त्या लेक्चरचे आता आपण कंडक्शन करत आहोत, तर त्या मीटिंगला कोणीतरी हेड असते, कोणीतरी ते सभासद असतात, कोणी चेअरपर्सन असतं, कोणीतरी त्याचं अँकरिंग करतं. ठीक आहे. ती मीटिंग कोणीतरी बोलावलेली असते आणि ही मीटिंग पार पडल्यानंतर त्या मीटिंगच्या दरम्यान एक जण त्या मीटिंग मधले काही मुद्दे सुद्धा नमूद करत असतो
की बा ह्या ह्या गोष्टी या मीटिंग मध्ये घडल्या, त्याला म्हणतात मीटिंगचे मिनिट्स. ठीक आहे. मग ते मिनिट्स त्या ठिकाणी ते लोक लिहून घेतात आणि सरते शेवटी त्याचा रिपोर्ट तयार करतात आणि ती मिनिट्सची मीटिंग पुढल्या मीटिंगच्या वेळेस वाचून दाखवतात, जेणेकरून मागच्या मीटिंग मध्ये हे घडलं होतं, आता त्याच्यावरती चर्चा करायची गरज नाही, हे त्या ठिकाणी ते नमूद करतात. नंतर आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? व्हर्बल मीन्स आपण जे शब्दांनी आपण कम्युनिकेट करतो. दॅट मीन्स नाउ आय एम स्पीकिंग विथ यू, आय एम मेकिंग द व्हर्बल कम्युनिकेशन. मी शाब्दिक माध्यमातून तुमच्याशी बोलत आहोत, परंतु कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण, संवादाचे काही दुसरे सुद्धा माध्यम आहेत. तर ती माध्यम आपण या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. नंतर बघा तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन. या मार्क डिस्ट्रीब्युशन मध्ये बघा काय काय आहे. तर मार्क डिस्ट्रीब्युशन मध्ये युनिट नंबर 1 तो आहे प्रोज सेक्शन. प्रोज सेक्शन वरती पहिला क्वेश्चन विचारला गेला आहे, ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे आहेत 4 पैकी. 3 क्वेश्चन किती लिहायचे आहेत? 4 पैकी. आणि या प्रश्नालाच वेटेज आहे 12 मार्कांचं. प्रत्येक प्रश्नाला आहे 4 मार्क. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क, 4 त्रिक 12 असा या क्वेश्चनचं वेटेज आहे. नंतर दुसरा क्वेश्चन हा बेस्ड आहे पोएट्री सेक्शन वरती. पोएट्री सेक्शन वरती जो प्रश्न वेट्स आहे तो पण पहिल्याच प्रश्नासारखा आहे. यामध्ये तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत, जे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत, म्हणजे इथे सुद्धा 4 त्रिक 12 12 मार्क्स या दुसऱ्या नंबरच्या क्वेश्चनचं वेटेज आहे. नंतर जो तिसरा प्रश्न आहे हा तुमचा कम्युनिकेशन स्किल्स या पार्ट वरती अवलंबून असेल, आणि त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत 3 प्रश्नांपैकी, आणि प्रत्येक प्रश्नाला 4च मार्क आहेत, म्हणजे 4 दोन्ही 8 8 मार्कांचं वेटेज या तिसऱ्या प्रश्नाला आहे. आणि नंतर तुम्हाला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिले जातील, ते आहेत 8 मार्कांकरिता. तर इट इज बेस्ड ऑन युअर प्रोज अँड पोएट्री, तुमच्या कथा आणि कवितांवरती ते अवलंबून असेल. तर 12 दोन्ही 24, 24 आणि 8 32, 32 आणि 8 40 40 मार्कांचा तुमचा हा काय आहे थेअरीचा पेपर अभ्यासक्रमाला दिलेला आहे. नंतर तुम्हाला इंटरनल असेसमेंट आहे. इंटरनल असेसमेंट म्हणजे आंतरिक मार्क्स, जे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला होम असाइनमेंट दिलं जातं. होम असाइनमेंट दिलं जातं आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू प्लस युनिट टेस्ट घेतल्या जाते. पर्सनल इंटरव्ह्यू आणि युनिट टेस्ट, तर या गोष्टींवरती तुमचे पुढचे 5 मार्क अवलंबून आहेत. 5 मार्कांचं होम असाइनमेंट आणि 5 मार्कांची युनिट टेस्ट. तर अशा प्रकारे हा तुमचा यावर्षीचा सिलेबस अभ्यासक्रमाला आहे. फार सुंदर आणि खूप काही शिकण्यासारखं या सिलेबस मधून मिळेल तुम्हाला. तर आय होप यू विल एन्जॉय दिस प्रोसेस. आणि काही अडचणी असल्यास तुम्ही मला नक्की कळवा, जेणेकरून मला त्या पूर्ण त्या समस्यांचं निवारण करता येईल. तर अजून कोणी नवीन लोक जॉईन झालेले आहेत, जर कोणाची राहिली असेल तर त्यांनी मला आता हजेरी देऊन द्या. इज देयर एनीवन हु इज न्यूली जॉईन्ड? नवीन जॉईन झालेलं कोणी आहे का? बरं, ठीक आहे. तर सगळ्यांना सिलेबस कळलाय काय? हो सर. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स वेल. हो सर. बरं. तर अशा प्रकारचा सिलेबस आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमाला आहे. एक्झाम कुठल्याही प्रकारची हो, आपला अभ्यास हा पूर्णपणे वेल प्रिपेअर्ड आपण त्या परीक्षेसाठी असलो पाहिजे. आज आपला उद्दिष्ट असला पाहिजे. आणि आय होप तुम्ही सगळेजण पूर्ण काळजी घेता स्वतःची.
कोणी बिमार पडलेलं आहे का तुमच्या क्लासमधलं? पडलेलं नसावं कदाचित, आणि जर असेल तर त्यांनी पूर्ण काळजी घेणे आपल्या घरच्यांची, स्वतःची, आणि जेणेकरून आपल्या मुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही. आणखी कोणी राहिलेलं आहे का इथे? जी हे आहे अटेंडन्स, ती 29 विद्यार्थ्यांची लागली आहे. सध्या 30 विद्यार्थी दिसत आहेत आपल्याला. कोणीतरी एक जण राहिलेला आहे. सर काय नाव आहे बेटा तुझं? साक्षी काजे. साक्षी काजे. साक्षी काजे, तुझी अटेंडन्स लागलेली आहे बाळा. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. सर माझी सर काय नाव तुझं? गौरव शिंदे. गौरव शिंदे, तू आता चालणार आहे मित्र? हा सर, कामी गेलो होतो जरा. आम्ही गेला होता, याच्यानंतर लावणार नाही मित्र. हा सर. हा थोडं वेळेवर जॉईन करा, जेणेकरून हा त्रास होणार नाही. कारण की आता टाइम उरलेला आहे म्हणून आपण ही परत घेतोय, नाहीतर वेळ राहत नाही. आतापर्यंत जे लेक्चर झाले त्यामध्ये वेळ फार कमी मिळाला तुमचा. आता सिलेबस मागच्या वर्षीपेक्षा फार शॉर्ट झाला. तुम्हाला यावर्षी ग्रॅमॅटिकल कुठलाही पार्ट अभ्यासक्रमाला नाहीये, कळलं? आणि हो सर, ठीक तुमचा जो स्किल्सचा पार्ट आहे, इंटरव्ह्यूइंग, मीटिंग स्किल्स आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा, तो आपण व्यवस्थितपणे घेणार आहोत. ठीक आहे. तर अजून काही कोणाला काही सांगायचं आहे? नोट्स करताय तुम्ही प्रिपेअर? हो सर. ऑब्जेक्टिव्ह टाइप नोट्स तयार केल्या कोणी स्वतःसाठी? चला, ठीक आहे मग. It is enough for today. I hope you have understood the syllabus quite nicely, and I will take your leave now. ठीक है? चलो, thank you.